आज दिवसभर झोपण्यातच गेला. मला बरं नसल्यामुळं माझं तोंड कसं झालं आहे, सर्दीमुळं माझं नाक जाम झालं आहे. चालली आहे दवाखान्यात जायची तयारी. आता निघालो आम्ही दवाखान्यात जायला, कारण की काल वोटिंग होतं त्यामुळं जायला भेटलं नाही. सगळे हॉस्पिटल्स बंद होते, त्यामुळं आज निघालो आहे. ताप येतो आहे म्हणून चाललो आहे. रिक्षात बसले, जरा बघत होते बाहेर काय दिसते का डॉगी, माझी मनू माव, तर कोणच नाही दिसलं. खूप उशीर मी रिक्षातून बाहेर असे डोळे लावून बघत होते. रिक्षा पण स्लो चालले आपल्या मग्नातच. बघत होते मी माव दिसते का, पण नाही दिसली. दादा आला, आम्ही पोचलो हॉस्पिटलला. चाललाय घेऊन मला तर भीती वाटत होती, डॉक्टर काय बोलतात. दादा माझी टोपी नीट करतोय. त्याला म्हटलं कशाला आणलंस रे मला इथं तू हॉस्पिटलला. जशी एंट्री केली तशी सिस्टरच नव्हती जाग्यावर. एवढी गर्दी, 2 दिवस हॉस्पिटल बंद होतं म्हणून आज सगळे आलेत. सगळे बेबी घेऊन आलेत आपापले, आणि मला माझी मम्मा घेऊन आली. मला बघूनच भीती वाटत होती. आता इंजेक्शन लागणार मला. डॉक्टर बोलले की वाफ द्यावी लागेल. आमचा 67वा नंबर होता. आम्ही पण लाईनीतच बसलेलो. त्याच्यानंतर मग माऊला बोलले, मी नको बाबा, मला नको, मला घरी घेऊन चल. पण माऊ काय माझं ऐकत नव्हती. मला 100 ताप होता. ताप मोजला तेव्हा खूप तापाने डोळे जळजळत होते, उलटी पण होत होती. शेवटी मला वाफ दिली. मी खूप रडत होते, मला खूप कसं तरी होत होतं. फायनली मी वाफ घेतली. बाई.